नमस्कार. चला आज एका अशा विषयावर बोलूया जो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याशी जोडलेला आहे. विवाह. आधुनिक भारतात वेगाने बदलणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे विवाहाची व्याख्याच कशी बदलत आहे याचाच आढावा आपण आज घेणार आहोत. मग थेट मुद्द्यालाच हात घालूया, नाही का? एक प्रश्न जो आजकाल अनेकांच्या मनात येतो, आधुनिक भारतात विवाह संस्थेचं पावित्र्य खरंच कमी होतंय का? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. पण हे जे बदल होत आहेत ना ते नीट समजून घेण्यासाठी आपल्याला आधी थोडं मागे जावं लागेल. म्हणजे पारंपरिकरित्या विवाहाकडे कसं पाहिलं जायचं, त्याचा पाया काय होता हे समजून घ्यावं लागेल. तर हा संस्कार म्हणजे नेमकं काय? बघा, हिंदू धर्मात विवाह म्हणजे फक्त दोन व्यक्तींनी एकत्र येण्याचा करार नाही, तो एक पवित्र आयुष्यभराचा सोहळा मानला जातो. म्हणजे ही काही वैयक्तिक निवड नाहीये, तर एक सामाजिक आणि नैतिक जबाबदारी आहे. आणि याच पारंपरिक विचारांच्या फुटपट्टीवर आजचे बदल आपण मोजतोय. आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया. म्हणजे या पारंपरिक विचारांना आव्हान देणाऱ्या गोष्टी तरी काय आहेत? असं काय घडतंय समाजात की हे सगळं बदलतंय? चला थोडं खोलात जाऊन बघूया. या बदलामागे प्रामुख्याने 4 गोष्टी आहेत. एक म्हणजे समाजातले नियमच बदलतायत. दुसरं, व्यक्ती म्हणून स्वतःच्या स्वातंत्र्याचा विचार वाढतोय, ज्याला आपण व्यक्तिवाद म्हणतो. तिसरं, घटस्फोटाचं वाढतं प्रमाण, जे आता पूर्वीसारखं टॅबू राहिलेलं नाही. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांचं आर्थिक स्वातंत्र्य. या 4 खांबांवरच हा सगळा बदल उभा आहे. या सगळ्याचा परिणाम काय झालाय तर लोकांची मानसिकता बदलली आहे. आजची पिढी विशेषतः सामाजिक जबाबदारीपेक्षा स्वतःचं स्वातंत्र्य, करिअर आणि स्वतःचा आनंद याला जास्त प्राधान्य देतेय. त्यामुळं लग्न हे आता करायलाच हवं असं काहीतरी न राहता करायचं की नाही आणि करायचं तर कधी, ही एक पूर्णपणे वैयक्तिक निवड झाली आहे. आणि या बदलाचं सगळ्यात मोठं क्रेडिट जातं ते महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला. विचार करा, पूर्वी विवाह म्हणजे अनेकदा पुरुषप्रधान व्यवस्थेला अधिक बळकटी देणारी गोष्ट होती. पण आज चित्र पूर्णपणे वेगळं आहे. शिक्षणामुळे, नोकरी व्यवसायामुळे महिला स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. आणि त्यामुळेच जिथे असमानता आहे अशी नाती नाकारण्याची ताकद त्यांच्यात आली आहे. ही खरं तर एक मोठी सामाजिक क्रांतीच आहे, नाही का? पण मग याचा अर्थ असा घ्यायचा का की विवाह संस्था आता संपण्याच्या मार्गावर आहे? तर थांबा, तसं अजिबात नाहीये. आता आपण या चर्चेची दुसरी बाजू बघूया. एवढे बदल होऊनही लग्न ही संस्था आजही इतकी का टिकून आहे आणि तिचं महत्त्व काय आहे? यामागेही काही ठोस कारणं आहेत. पहिलं म्हणजे विवाह आजही कुटुंब आणि समाजव्यवस्थेचा पाया आहे. दुसरं, ते कायदेशीर आणि आर्थिक सुरक्षा देतं. तिसरं, आपल्या संस्कृतीत आणि धर्मात त्याला एक विशेष स्थान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते एक भावनिक आणि मानसिक आधार देतं, जो आजच्या काळात खूप गरजेचा आहे. अगदी बरोबर. आजचं जग किती वेगवान आहे, नाती किती वरवरची झाली आहेत. अशा काळात एका स्थिर सोबतीची, भावनिक सुरक्षेची गरज प्रत्येकालाच वाटते. आणि विवाह ही संस्था बरोबर तीच गोष्ट देते. एक सामाजिक मान्यता, एक हक्काचा माणूस, ही माणसाची मूलभूत गरज आहे, जी काळानुसार बदलत नाही. तर बघा, ही स्लाइड सगळं चित्र अगदी स्पष्ट करते. एका बाजूला आहेत बदलाला कारणीभूत ठरणाऱ्या शक्ती, जसं की वैयक्तिक स्वातंत्र्य. आणि दुसऱ्या बाजूला आहेत या संस्थेला आजही मजबूत ठेवणारे आधारस्तंभ, जसं की सामाजिक स्थैर्य आणि भावनिक सुरक्षितता. आधुनिक भारतीय विवाह म्हणजेच याच 2 टोकांमधला एक समतोल साधण्याचा प्रयत्न आहे. मग या सगळ्या मंथनातून आपण कुठल्या निष्कर्षावर येतो? या दोन्ही बाजू ऐकल्यावर नक्की काय म्हणता येईल? आणि निष्कर्ष खूपच साधा आणि सरळ आहे. विवाह संस्थेचा अंत वगैरे होत नाहीये. उलट तिचं एक नवरूप समोर येतंय. ही एक उत्क्रांती आहे, अंत नाही. हे बघा, हे स्थित्यंतर किती छान दाखवलंय. पूर्वी विवाह म्हणजे काय होतं तर एक कठोर सामाजिक बंधन, आणि आता ते काय बनत चाललंय तर समानता, स्वतःची निवड आणि एकमेकांबद्दल आदर यावर आधारलेली एक भागीदारी, एक पार्टनरशिप. स्वरूप बदललंय पण त्याचं महत्त्व आजही कायम आहे. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न जो विचार करायला लावणार आहे. समाज तर सतत बदलतच राहणार, बरोबर? मग या बदलत्या समाजासोबत भविष्यात 2 व्यक्तींमधल्या नात्याचं, त्यांच्या पार्टनरशिपचं स्वरूप कसं असेल, काय वाटतं? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.